वंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आपण आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहोत. काल आपण या सिद्धार्थाने जो श्रमण झालेला आहे ते श्रमण सोडून द्यावं आणि पुन्हा राज्यकारभारामध्ये लक्ष टाकावं यासाठी बिंबिसारांनी त्याला उपदेश केलेला आहे. त्याला अर्ध राज्य देण्याचंही त्याने कबूल केलेलं आहे. जर ते तुझ्या स्वाभिमानाला ठेस पोहोचत असेल तर माझ्या राज्यामध्ये तू सेनापती व्हावं असंही ते म्हणतात. आणि वेगवेगळे उदाहरणं देऊन हा जो संन्यासाचा जो मार्ग आहे हा वार्धक्य जीवनामध्ये आपण घ्यायला पाहिजे. तारुण्यामध्ये सर्व सुख समृद्धी ऐहिक इच्छापूर्ती याचा आपण उपभोग घेतला पाहिजे आणि सरते शेवटी धर्माकडे वळलं पाहिजे असे अनेक उदाहरणं देत सिद्धार्थांना त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. असा भाग आपण काल बघितलेला आहे. सिद्धार्थाने ते शांतपणे ऐकून घेतलेलं आहे आणि आता ते बिंबिसारास काय उत्तर देतात ते आपण आज बघूया. त्याचा पूर्वार्ध म्हणजे 2 भागामध्ये आहे, तर पूर्वार्ध आपण आज बघूया. याप्रमाणे मगध राजाने सिद्धार्थ गौतमाला इंद्राप्रमाणे स्पष्ट आणि खंबीर शब्दात उपदेश केला. परंतु तो ऐकल्यावर देखील सिद्धार्थ डळमळले नाही. ते पर्वताप्रमाणे अचल राहिले. मगध राजाने याप्रमाणे उपदेश केल्यावर त्या राजकुमाराने शांत आणि स्नेहपूर्ण हृदयाने खंबीर शब्दाने व खणखणीत वाणीने पुढील प्रमाणे उत्तर दिले. राजन, आपण जे सांगितले ते आपल्या दृष्टीने योग्यच आहे. महाराज, सिंह हे ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात आपण जन्मला आहात. आपण मित्रावर प्रेम करणारे ही चिंतक आहेत. आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा उपदेश करावा हे अगदी स्वाभाविक आहे. दुःशीलांची परंपरागत मैत्री आणि त्यांचा स्नेहभाव लवकरच खंडित होतो आणि विलयास जातो. सुशील माणसे स्नेहशील कृत्याची नवीन परंपरा निर्माण करून पूर्वजापासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात. आपल्या मित्राच्या प्रतिकूल परिस्थितीत देखील जे मैत्रीचा त्याग करत नाहीत तेच खरे मित्र असतात. पूर्ण सुखाची अवस्था आणि वैभव काळ प्राप्त असताना त्यांच्याशी कोण मैत्री करत नाही बरे. तर या बिंबिसाराचा सगळा उपदेश ऐकून घेतला आणि शांतपणे पण स्पष्ट आणि खंबीर आवाजात ते आणि प्रेमळपणे त्या बिंबिसाराला ते उत्तर देतात. महाराज, आपण जे सांगितलेलं आहे ते अतिशय योग्य आहे. आपण काही चूक सांगितलेलं नाही आहे. कारण सिंह ही ज्याची राजधानी आहे त्या कुळामधले आपण थोर कुळातले आहात. मित्रावर प्रेम करणारे आपण ही चिंतक आहात आणि दुष्ट लोकांची मैत्री किंवा स्वार्थ लोकांची जी मैत्री असते ही क्षणिक असते. एखाद्या तरी लोभापायी फायद्यासाठी ती मैत्री असते आणि तो क्षण निघून गेला की ती मैत्री तुटून जाते. परंतु जी चांगली माणसं असतात, प्रेमळ माणसं असतात आणि त्यांच्या मैत्रीमध्ये कोणता लोभ नसतो, फायदा नसतो, अशा मैत्रीची वाढ होत असते. आपला जो मित्र आहे तो मित्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या मित्राचा जो कोणी त्याग करत नाही तेच खरे मित्र आहे. नाहीतर आजकाल काय झालेलं आहे की मित्र मित्र म्हणून घेतात, परंतु तो मित्र त्याची सगळी संपत्ती लयाला गेलेली आहे, घरदार सगळं लयाला गेलेली आहे, तो रस्त्यावर आलेला आहे. अशा वेळेस त्याला साथ द्यायचं सोडून त्याच्यापासून दूर जातात. असे तुम्ही नाही आहे. पूर्ण सुखाची अवस्था आणि वैभव काळ प्राप्त असताना त्यांच्याशी कोण मैत्री करत नाही बरे.
जे सुखी आहेत, समाधानी आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, खूप गाडी बंगला सगळं आहे, अशा लोकांशी सगळेजण मैत्री करतात. परंतु ज्याच्यापाशी याच्यापैकी काही नाही अशा लोकांशी मैत्री करायला लोक धजत नाहीत. संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म यांच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्यांची संपत्ती हीच खरी सार्थक असते. आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करते. संपत्ती मिळाल्यानंतर आपली संपत्ती मित्रासाठी, जवळच्या माणसासाठी, धर्मासाठी जे उपयोगात करतात त्याच संपत्तीचा खरा उपयोग होतात. कारण ही संपत्ती केव्हा ना केव्हा नष्ट होणारी असते. म्हणून त्या संपत्तीचा योग्य उपयोग आपण केला पाहिजे. महाराज, माझ्याविषयी आपण जे काही उत्तम वचन म्हटले आहे ते शुद्ध, औदार्य आणि मित्रत्व याचे द्योतक आहे. मी देखील आपणाला नम्रतेनं आणि शुद्ध मित्रभावाने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आपण माझ्याविषयी ज्या स्नेहभावनेनं, चांगल्या भावनेनं आणि चांगल्या शब्दांनी, चांगल्या वचनांनी आणि मित्रत्वाने जे आपण म्हटलेलं आहे त्याच मित्रत्वाच्या नात्याने मी तुम्हाला काय करत आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. मला या ऐहिक विषयाची जेवढी भीती वाटते तेवढी सर्पाची, आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाऱ्याने भडकणाऱ्या ज्वालाचीही वाटत नाही. आपल्या आनंदाची, आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही क्षणभंगुर सुखी जगभर भ्रामक कल्पनाप्रमाणे निरर्थक तरंगत असतात. ज्यांची नुसती कल्पना केली तरी माणसाची मने ही मोहून टाकतात आणि ज्याची अंतःकरणात त्यांनी घर केले त्यांनी ती अधिकच मोहून टाकतात. विषय सुखाला बळी पडलेल्या दिव्य लोकात देखील संतोष मिळत नाही आणि मृत्य लोकात तर संतोष मुळीच मिळत नाही. वायू, प्रेम, अग्नीचे ज्याप्रमाणे त्यास कितीही इंधन मिळाले तरी तो संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे तो तृष्णात आहे. त्याला कितीही सुख मिळाले तरी तो तृप्त होत नाही. हे महाराज, मला या ऐहिक सुखाचा कोणताही लोभ नाही किंवा त्याची भीतीही मला नाही आहे. मला ज्याप्रमाणे सर्प आहेत, आकाशामधून येणारा वारा असेल, ज्वाला आहे, त्याच्यापेक्षा जास्त भीती या संपत्तीची वाटते. म्हणून या संपत्तीचा मला लोभ नाही आहे. कारण या संपत्तीचे लुटमार करणारे अनेक लोक याच्यामध्ये आहेत आणि या संपत्तीचा उपयोग चांगला केला पाहिजे तरच ते मानवी जीवन सुखी होते असं तो म्हणतो. आणि याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ती आता गेल्या 15-20 वर्षापूर्वीची घटना आहे, सत्य घटना आहे. चांगला एक उद्योगपती होता, त्यांचं नाव मला आठवत नाही, मी उद्या सांगेन निश्चित, पण ती कथा मला लक्षात आहे. एक उद्योगपती आहे आणि त्या उद्योगपतीने आपल्या व्यवसायामध्ये एवढी भरभराट केलेली आहे की तो 35व्या-40व्या वर्षी तत्कालीन परिस्थितीमध्ये तो जगामधला एक श्रीमंत व्यक्ती मानला गेलेला आहे. एवढी त्या उद्योगपतीकडे संपत्ती जमा होते. तो अत्यंत आनंदित होतो, खुश होतो, कारण मी जगामधल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये आहे, जगात सर्वात मधल्या उद्योगपती आहे, त्याच्यामध्ये माझा नंबर लागलेला आहे, म्हणून तो आनंदित होतो. वय वाढत राहते. तो जवळजवळ 52 वर्षाचा, 51-52 वर्षाचा होतो आणि अचानक त्याला काही आजार निर्माण होतात. मग त्याला जेवण जात नाही, एवढा पैसा आहे पण शरीर साथ देत नसल्यामुळे तर तो 51-52 वर्षाचा असतो. सर्व सुख आहे, संपत्ती आहे, सर्व गोष्टी पाहिजे त्या गोष्टी कोणत्याही देशातून त्याला त्या आणता येतात, कारण तो जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहे. पण हे सर्व करत असताना त्याचं शरीर मात्र त्याला साथ देत नाही.
मग अशा वेळेस अशा या संपत्तीचा काय उपयोग आहे? अशा वेळेस अशा ऐश्वर्याचा काय उपयोग आहे? दवाखान्यात दाखवतो, खूप दवाखान्यामध्ये दाखवतो, त्याचं निदान होत नाही. मग असंच वेगवेगळ्या टेस्ट होत राहतात आणि त्याच्यामधून त्याला कॅन्सरचं निदान होतं. आणि ते कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्याचं 51 वय असते आणि त्याला डॉक्टर असं सांगतात की तुझं वय हे जास्तीत जास्त अजून 1 वर्ष आहे. या 1 वर्षामध्ये तुझ्या जीवनाचं काय होईल काय सांगता येत नाही. एक वय असते की त्या वयामध्ये आपण संपत्तीच्या मागे लागतो, ते सर्व जवळ गोळा करतो. पण ती संपत्ती जवळ करताना आपल्या घरातल्या आवश्यक गोष्टीसाठी, आपल्या नातलगाच्या आवश्यक गोष्टीसाठी, आपल्या मित्रपरिवाराच्या आवश्यक गरजेसाठी त्याचा उपयोग करतो की नाही? कारण संपत्तीचा नुसता संचय करत गेला तर ती संपत्ती सुद्धा आपल्याला साथ देत नाही. मग आता हा उद्योगपती विचार करतो की बाबा एवढी संपत्ती आहे, या संपत्तीपैकी मला 1 रुपया सुद्धा माझ्या मदतीला येणार नाही किंवा माझ्या बरोबर जिथं मी जाईन मेल्यानंतर तिथं येणार नाही. आणि म्हणून मग तो काय करतो की आपल्या संपत्तीचं एक ट्रस्ट बनवतो. म्हणजे गरीब असतील लोक, जे अनाथ लोक असतील, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, त्या सगळ्या जवळजवळ 75 ते 80% संपत्तीचा तो काय करतो, त्या ट्रस्टच्या नावानं करतो आणि लोकांसाठी मदत करायला लागतो. आता याचे उदाहरण आपण उद्योगपतीचा विषय निघाला म्हणून बघतो. बिल गेट्सनं सगळी संपत्ती दान केलेली आहे. जो जगामधला सर्वात श्रीमंत उद्योगपती होता बिल गेट्स असतील. आपल्या भारतामधले रतनजी टाटा असतील, जे आपले हे आता रतनजी टाटा आहेत, तेही आरोग्यासाठी किंवा वेगवेगळ्या ट्रस्टसाठी खर्च करतात. मग ती सगळी संपत्ती त्या ट्रस्टला दान केल्यानंतर, म्हणजे 75-80% दान केल्यानंतर त्या संपत्तीचा विनियोग, त्याचा उपयोग चांगल्या अर्थाने होत आहे. लोक त्याला आशीर्वाद देत आहे, लोक त्याला भेटत आहे आणि त्या सानिध्यामध्ये लोक येत आहेत, भेटत आहेत. ते आपलं काम चांगलं होते की नाही म्हणून ते त्या ठिकाणी जाऊन भेटी देत आहे. आणि अशा काळामध्ये या पॉझिटिव्ह याच्यामध्ये त्याचं दुःख हे काय होत आहे, कमी 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 होत चाललेलं आहे. मग ज्या डॉक्टरने 1 वर्ष मध्ये त्याचं काय होईल, तर त्याचं ते वर्षात आता वाढतच चाललेलं आहे. मग त्या मिसळत असताना त्याला आता पहिलं जेवण जात नव्हतं, चांगलं चांगलं फळ जात नव्हते, जेवण जात नव्हते. तो आता साधं जेवणही करू लागला. ज्या डॉक्टरनं त्याला सांगितलं की तुझं वय फक्त 1 वर्ष आहे, आता तुझ्या हातात 1 वर्ष आहे, तो म्हणजे 52व्या वर्षी मरणार होता, ती व्यक्ती 92व्या वर्षी निधन पावलेली आहे. ही सत्य घटना आहे. मला ती आता त्या उद्योगपतीचं नाव माहीत नाही, मी ते उद्या शोधून काढेल की एवढे ग्रुप आहेत त्याच्यामुळे मला सांग. तर ते ही सत्य घटना आहे. मग बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं की मला अशा संपत्तीचा काही उपयोग, म्हणजे कोणत्याच प्रकारचं आकर्षण नाही. या संपत्तीला लुटण्यासाठी अनेक चोर येतात, अनेक दरोडेखोर येतात, आपल्यावर हल्ला करतात. या संपत्तीचा मला कधीही आकर्षण नाही आहे. आणि म्हणून आता याचा अर्थ असा नाही की आपण संन्यासी माणसांनी एकदम बुद्धांनी सांगितलं म्हणून आपण दान धर्म करतो. याचा अर्थ असा की आपण संसारिक माणसांना असं घ्यायचं की आपल्या आवश्यक त्या गरजा पुरत करत असताना संपत्तीचा पुढील गोष्टीसाठी आवश्यक ते संचय केल्यानंतर जो जास्तीचा जो पैसा आहे तो आपल्या समाजाच्या उपयोगासाठी लावणं अत्यंत गरजेचं आहे. याचं हे उदाहरण, जो 52व्या वर्षी मरणार होता त्याला 92 म्हणजे 34 वर्षाचं आयुष्य त्याला पुढे लाभलेलं आहे. म्हणून ही 2600 वर्षापूर्वीची घटना आजही तितकीच उपयुक्त आहे. विषय सुखाला बळी पडलेल्या दिव्य लोकात देखील संतोष मिळत नाही.
आणि मर्त्य लोकात तर संतोष मुळीच मिळत नाही. वायू प्रेरित अग्नीचे ज्याप्रमाणे त्याला कितीही इंधन मिळाले तरी तो संतुष्ट होत नाही, त्याप्रमाणे तो तृष्णांत आहे. त्याला कितीही सुखे मिळाली तरी तो तृप्त होत नाही. लोभ, तृष्णा ही अशी गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीचा हव्यास धरला, ते कितीही मिळत गेली तरी त्याच्या इच्छा मरत नाही. या जगात विषयासुखासारखी दुसरी विपत्ती नाही. लोक अविद्येमुळे सुखासक्त होतात. एकदा विषयाची भीती वाटू लागली तर कोणताही शहाणा मनुष्य स्वतःहून विशेष सुखाची इच्छा धरीन. तर या जगामध्ये जे विशेष सुख आहे त्याच्यासारखी दुसरी विपत्ती कोणती नाही आहे. आणि हे लोक अविद्येमुळं हे असे एवढे सुखांत होतात. त्यांना कोणत्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे, कोणत्या गोष्टीची माहिती नाही आहे. आणि एखाद्या विषयाची भीती वाटू लागली तर कोणता शहाणा माणूस स्वतः होऊन या गोष्टीकडे धावून घेईल. म्हणून प्रत्येक माणसाला त्या विषयीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. समुद्राने वेढलेली संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावर राज्य लोकांनी ज्या महासागराच्या पलीकडची भूमी जिंकण्याची इच्छा होते. सागराला येऊन मिळणाऱ्या नद्याच्या पाण्याने सागर त्याप्रमाणे कधीही तृप्त होत नाही. तत्वतच कितीही सुखे मिळाले तरी मानव जात तृप्त होत नाही. एखादा ही संपूर्ण पृथ्वी घेतलेला म्हणजे जिंकलेला राजा सुद्धा त्याचं मन भरत नाहीये, तो सुखी समाधानी होत नाहीये. त्याला अजून त्याला जिंकावं असं वाटते. आता या खालचं आता अंतराळयानमध्ये जायचंय, आकाशामध्ये जायचंय असं त्याला वाटते. समुद्रामध्ये अनेक नद्या मिळत असतात तरी तो तृप्त होत नाही. त्याची लालसा अशीच वाढत राहते. म्हणून सर्व दुःखाचं मूळ जे काय असेल तर ती आहे लालसा. याचं एक वि स खांडेकर चांगले लेखक होते. त्यांचे ते ययाती कादंबरी, उशाप कादंबरी हे अत्यंत गाजलेले आहेत. त्यांचं एक गोष्ट आहे, अतिशय सुंदर कथा आहे ती, की एक राजा, जसं त्या राजाचं उदाहरण आलेलं आहे की सगळी पृथ्वी जिंकली तरीही त्याचं समाधान होत नाही. तसंच तो राजा काय करतो, सगळं जिंकतो आणि त्याला वाटतं की आता माझ्यासारखा जिंकणारा कोणीच नाही आहे, मी सम्राट आहे. आणि म्हणून एक स्मारक तयार करतो, विजयस्तंभ तयार करत जातो. ते विजयस्तंभ तिथे रवण्यासाठी तो जमीन खोदत जातो. खोदत असताना त्याला त्या ठिकाणी अजून दुसरा एक स्तंभ आढळतो. त्या स्तंभावर लिहिलेलं असतं की हा पृथ्वी जिंकणारा सम्राट आहे. म्हणजे अगोदरही तसंच, आताही माझ्या नंतरही असेच होणार आहे. मी या संपत्तीसाठी मी एवढा हव्यास का धरावा अशी ही गोष्ट आहे. तथागतही तेच सांगत आहे. राजा मादन त्याला आकाशातून सुवर्णमय प्रजन्य पृष्टी लाभली तरी चारी समुद्र जिंकले व शुक्राचे देखील अर्ध राज्य पादाक्रांत केले तरी ऐहिक सुखाविषयी आसक्त कमी होत नाही. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये लोभ असेल, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये तृष्णा असेल तर त्याला कितीही काही दिलं तर ती भावना त्याची मरणार नाही. इंद्र जेव्हा व्रताच्या भयाने लपून बसला होता तेव्हा आणि स्वर्गातील देवाच्या राजाचा नहुशाने उपयोग घेतला तरीही आपल्या गर्विष्ठपणामुळे त्यांनी आपली पालखी मोठमोठ्या ऋषीच्या खांद्यावर वाहवास लावली तरी तो संतुष्ट झाला होता. नहुष राजाने सगळ्याला जिंकून घेतलं. तो एवढा अहंकारी बनला की आपली पालखी जे विद्वान लोक आहेत, जे तपस्वी लोक आहेत त्यांना उचलायला लावला. प्रत्यक्ष इंद्राला त्यांनी हरवलेला आहे. तो भयाने लपून बसलेला आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा त्या नहुशाला काय झालेलं आहे, एवढा अहंकार चढलेला आहे की अजून जिंकावं असं त्याला वाटत होतं. ज्या ऋषीने विषयाला सोडून आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपले जीवन अर्पण केले, जे वल्कले धारण करत आणि कंदमुळे फळे खाऊनच जगत आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा त्यांनी धारण केल्या होत्या, अशा ऋषीमुनीला देखील त्यांनी जिंकले आणि या विषयासुख नामक शत्रूसाठी कोण काय करेल.
तर विषय सुख हे किती वाईट आहे. त्याच्यामुळे माणूस कसा कोणत्या थराला जाऊ शकतो, विद्वानाचा तो कसा विध्वंस करू शकतो, त्याचं हे नहुष राजा उदाहरण आहे. विषयासक्त लोकांच्या दुःखाची जाणीव झाल्यावर जे आत्मसंयमी लोक आहेत त्यांनी विशेष सुखाच्या आसपासही फिरून नये. म्हणून हे राजा, तू मला ज्या तारुण्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या इथे काय आहे, बरोबर पटत नाही असं मला वाटते. विषयासक्त लोकांसाठी विषयाच्या सुखप्राप्तीमधील यश देखील विपत्ती समजली पाहिजे. कारण त्यांनी इच्छिलेली सुखे त्यांनी मिळालेली म्हणजे तो उन्मत्त होतो आणि उन्मत्तपणामुळे जे करू नये ते करतो आणि जे करावे तो करत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अंधपथात होतो. या विषयासक्त लोकांसाठी अजून पाहिजे. मग ते सुख मिळाले की तो अहंकारी होतो, उन्मत्त होतो आणि उन्मत्तपणामुळे जे करायचं नाही ते करून बसतो आणि तो पुन्हा काही गोष्टी मिळाल्या नाही तर मग तो दुखावला जातो आणि या सर्वांचा शेवट त्याच्या अंधपणामध्ये होतो. म्हणून या गोष्टीकडे वळू नये. तुझं राज्य मला नको. मी एका चांगल्या ज्ञानाच्या मार्गाने चाललेला आहे. तू मला एवढा चांगल्या सुहृदयाने चांगल्या भावनेनं मला सांगितलास त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. आणि या ठिकाणी आपण थांबूया. आज तिकडे बोलणं जास्त झालं.